आज जरा लवकर जेवण झालं होतं. फक्त आमच्या भाकरीच करायच्या राहिल्या होत्या. मग काय त्याही पटकन मी घेतल्या करण्यासाठी. आणि माझ्याकडून जरा जास्तीच पीठ मळलं गेलं होतं ना, त्यामुळे थोडासा गोळाना शिल्लकच राहिला होता. म्हटलं जाऊ दे, आपल्याकडे खाणारे जास्त आहे, तो हे काय आमच्या कोंबड्या त्यांनाच घालत होते. आता मी काय करते म्हटलं, आणि शिवांश पण केलंच पाहिजे. मग काय तोही लागला टाकाय त्यांना पीठ. आमच्या सासूबाईंना आज ना असं काही काम लागलं होतं. त्यांना कपडे वलनीवरती वाहत घातले आणि वलनीच बरोबर तुटली. आता त्यांना काहीतरी काम लागलं म्हटलं ना, आपण पण थोडीफार मदत केलीच पाहिजे ना. मग काय सगळे कपडे ना उचलून आणि परत धुण्यासाठी ठेवून दिली. आता म्हटलं देवपूजेसाठी ना थोडीशी फुलं आणावीत. आमच्या जास्वंदीला ना जास्त जरा फुले येऊ लागलेत हिवाळ्यामध्ये, काय माहिती काय करणे. मला ना पुण्यामध्ये आम्ही राहतो तिथे काही फुले जास्त भेटतच नाहीत. त्यामुळे माझी देवपूजा ही बिना फुलाचीच असते. आता म्हटलं गावी येणं सगळ्या हौसच पूर्ण करून घ्यायची. मग काय पटकन ना फुले काढून देवपूजा करायला गेले. आणि ही रांगोळी आमच्या सासूबाईंनी काढल्या. मला तर विश्वास बसत नाही की त्यांनी एवढी चांगली रांगोळी काढल्या. आणि ही आमची रांगोळी बघा. असं गोल काढून त्याच्यात ना थोडासा कलर भरायचा आणि अशा साईडनं रेघा ठेवायच्या. झाली आमची रांगोळी. मग काय देवपूजा करून देवाला दिवा लावला आणि आणलेली फुले होती ना देवासमोर दिली ठेवून. आणि मग अगरबत्ती घेऊन ना अशी घंटी वाजून ना देवपूजा केली. मला काही पुण्यात अशी करायला भेटत नाही, कारण माझी घंटी होती शिवांशने आमच्या ते काय तोडूनच ठेवल्या. आणि तुळशी वृंदावन आहे ना आमच्या ह्यांनी बांधलं आहे. अगोदर छोटं होतं, ह्यांच्या मागं लागूनच ना मी असं मोठं बांधायला लावलं. कारण दारामध्ये अशी तुळशी वृंदावन असतात ना, खूप छान वाटतं हो. आजच्यासाठी नाही, एवढंच, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.